विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये। मात्र महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष जोरदार कामाला लागलेत। मात्र काही जागांवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये काही खटके पडण्याचीही शक्यता आहे। असाच एक दावा पुण्यातून भाजपच्या आमदार असलेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं केलाय। अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसला तरी ज्या ठिकाणी विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे ती जागा त्या पक्षाला सुटण्याची शक्यता आहे किंवा असं साधारण सूत्र असतं हे लोकसभेलाही बघितलंय। मात्र त्या दृष्टीनं विद्यमान आमदार सुद्धा जोरदार तयारीला लागलेत आणि असं असताना मात्र पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खटके उडण्याची शक्यता आहे। या जागेवर सध्या भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आहेत। मात्र या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपला दावा सांगितलाय। खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मागणीबाबत अजित पवारांची भेट घेतली आहे। तसंच याबाबतचं निवेदन देखील अजित पवारांना दिलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना खडकवासला मतदारसंघातून मताधिक्य मिळालं होतं। तब्बल 21,000ची आघाडी त्यांनी या विधानसभा मतदारसंघातनं घेतली होती आणि हाच मुद्दा पुढे करत ही जागा आपल्याला मिळायला हवी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येते। दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात येणारा खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा नेहमी महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि त्यामुळेच हा मतदारसंघ कायमच चर्चेचा विषय असतो। या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातनं 21,000चं मताधिक्य मिळालंय। मात्र असं असलं तरी सुद्धा यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना सुद्धा तब्बल 65,000 तर दुसरीकडे भाजपचे पुरस्कृत महादेव जानकर यांना सुद्धा 35,000पर्यंतचं मताधिक्य याच मतदारसंघातनं मिळालं होतं आणि हे कारण देत राष्ट्रवादीने केलेला दावा हा भाजपकडून खोडून टाकण्याचीही शक्यता आहे। अर्थात जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकर ठरवण्याच्या दृष्टीनं आता हालचालींनाही वेग आलाय। पुणे जिल्ह्यात महत्त्वाचा असणारा हा विधानसभा मतदारसंघ महायुतीत कुणाला सुटेल यावर सगळं पुढचं गणित अवलंबून असणार आहे। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।